पण अनु, मी तुला सांगते की कोणी काही म्हटलं ना तरी तू हा चान्स सोडू नकोस प्लीज. हो मॅडम. चल ठेवते मी. थँक्यू. आरजे रेडिओ जॉकीचा जॉब. आई, हे स्वप्न आहे ग माझं. पण अविनाश परवानगी देतील? आई मी निघते. सांभाळून जा. तू ठीक आहेस ना? झालं गेलं गंगेला मेहर. थोडा नाही विचार करायचा. पण तू करतेस विचार म्हणून इतकी गप्प गप्प आहेस. नाही ग, मी कसलाच विचार करत नाहीये. हा, तुला काहीतरी सांगायचं होतं. सांगतेच. बळा, अपर्णा मॅडमचा फोन आला होता. मला आरजीचा जॉब ऑफर झालाय. तुला आरजेचा जॉब ऑफर झालाय? हळू बोल ना बाळा. आई तू वाट कसली बघतेस? आई तू त्यांना भेटून ये ना, बघ काय म्हणतायत ते. नाही ग पिहू, बाबा परवानगी नाही देणार. आणि काल जे झालं त्यानंतर तर अविनाश समोर विषय काढायलाही मला भीती वाटते. अगं मग शनायाला सांग ना तू. मी आत येत होते, तुमचं बोलणं कानावर पडलं माझ्या. कानावर पडलं की मुद्दाम ऐकलंस? पिहू, नाही राहू द्या ग अनु, मला सवय झाली आता तिच्या अशा बोलण्याची. मी काय म्हणतेय, भाऊजी जर ऐकत नसतील तर शनायाशी एकदा बोलून बघ ना. पिहूच्या वेळी तिच्या बोलण्यामुळेच भाऊजींनी परमिशन दिली होती, तशीच आता तुलाही देतील. त्याची काही गरज नाहीये. तू शनायाशी बोलणार नाहीयेस. बाबांना परमिशन द्यायची असेल तर ते देतील आणि नसेल द्यायची तर नाही देणार. पण आई प्लीज तू शनायाशी बोलू नकोस प्लीज. तुला कॉलेजला जायला उशीर नाही होते का ग? जातीये. आई प्लीज शनायाशी बोलू नकोस. सांभाळून जाश. अनु, तू पिहूचं नको ऐकूस अगं. तू एकदा शनायाशी बोलून बघ, भाऊजी ऐकतात तिचं. नाही नाही, शनायाकडून आता मला कसलीच मदत नको. ठीक आहे बाई, नको सांगू शनायाला, पण मी सांगणार. मी आत्ताच मेल केलाय बघ जरा. हां, मी ऑफिसला येतो, बाकीचं नंतर डिस्कस करू. ओके, बाय बाय. बेबी तू निघालास? हां, हो. ऑफिसला निघाला ना? मी पण निघतेय. आज पार्लरची अपॉइंटमेंट आहे ना, जाऊन येते. एक मिनिट. काल जे काही सांगितलं ते डोक्यावर नाही गेलंय का सगळं? असं का म्हणतोयस? घराच्या बाहेर पडायचं नाही हे सांगितलं होतं ना, मग पार्लरचं काय? या बट पार्लर पण इम्पॉर्टंट आहे बेबी. आहे ना. मग चल येते मी. बाय. एक मिनिट. आता काय बेबी, उशीर होतोय मला खूप. अपॉइंटमेंट आहे माझी. मी सोडतो तुला. नको. अरे कशाला उगाच, तुला उशीर होईल. आणि आता माझ्याशी बोलण्यात ना तुझी 2 मिनिटं वाया गेली. त्याची काळजी तू करू नको. मी माझी वेळ बरोबर सांभाळतो. पण मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. मी ती रिस्क घेणार नाही. त्यामुळे मी तुला पार्लरला ड्रॉप करणार आणि मगच तिथून जाणार. कळलं? यार का मागे लागलाय हा? आता मला पार्लरला घेऊन जावं लागेल. हरकत नाही जेके, तू मला वाटेल तिकडे ड्रॉप कर,
मी तिकडून अवीला भेटायला जाईन. ओके ओके फाईन फाईन. तू ये मला ड्रॉप करायला. काय तेवढाच वेळ मिळेल ना आपल्याला. आवडेल मला. आता कसं बोलली? चल. ऐक ना बेबी, तू हो पुढे. माझं ना ते जरा पार्लरचं कार्ड राहिलंय, ते घेऊन येते मी. नाही ठीक आहे, ये ना घेऊन, मी थांबतो इथे. नाही नाही नको ना, कशाला. अरे तू हो ना पुढे, मी येतेच. मी आले. अगं 2 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? बेबी अरे तू हो ना पुढे, येतेच मी. मीच म्हणाले ना, तू जा जा ना, जा जा. अरे. आले आले, येते मी. इरिटेटिंग म्हातारा या. कुठे चालली, कधी येणार, मी काय करायचं याला. हॅलो अवी, आज मला तुला भेटायला यायला थोडा उशीर होईल, पण येणार आहे मी तुला भेटायला. फ्री झाले की तसा कॉल करते. आपल्या नेहमीच्या जागेवर भेटू. बाय. काय सांगतेस काय? कसं शक्य आहे? तुला ना काहीतरी भास झाला असेल. नाही रे ईशान, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, तो भास नव्हता. आणि त्यांच्याबरोबर ती शनाया पण होती. मला वाईट याचं वाटतंय, बाबा चक्क आईशी खोटं बोलले. तिला स्वतःला मारून घ्यायला सांगता नाही, त्यांना काहीच कसं वाटलं नाही. पिऊ, आय नो हे खूप सिरियस आहे. आता मी तुला इतकंच सांगेन की लगेच कोणत्या कन्क्लुजनवर येऊ नकोस. आपण थोडा वेळ घेऊ, बघूया ना पुढे काय होतंय ते. अजून किती वेळ ईशान? या सगळ्यामुळे मी खूप डिस्टर्ब होत चालले. आय कॅन अंडरस्टँड पिऊ. थोडं शांत डोक्याने विचार कर. आणि आत्ता तू तुझ्याकडे लक्ष दे. आणि सर्वात पहिले तर काकूंना हँडल कर, नाहीतर त्या डिस्टर्ब होतील. ईशान, हे सगळं जर खरं असेल तर शांत हो. हे सगळं खरं असेल तर एक ना एक दिवस सत्य समोर येईलच ना. पण आता ओव्हरथिंक करणं थांबव. दादा दादा प्लीज सोडा सोडा त्याला. दादा प्लीज 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 सोडा. सोड प्लीज त्याला, सोड. दादा हे घ्या, पैसे घ्या आणि तुमच्या गाडीचं जे काही नुकसान झालं ते भरून काढा. हवे असतील ना तर हे घ्या, अजून देते मी तुम्हाला. हे घ्या. हो, पैशांचा मास्क कोणाला दाखवताय? भिकारी समजला का आम्हाला? एक तर गाडी ठोकताय, वर मास्क दाखवताय. ते काय नाही, तुम्हाला जे काय बोलायचंय ना ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोला. अरे पण देतोय ना नुकसान भरपाई, घे आणि गप्पा बस ना. ए पैसे देतो तर माफ करतो का रे पैशाचा? हा? दाखवा तुला काय करणार आहे ते. ये रे तू, ये. अवी नाही, अवी नाही. अवी तो मोबाईल मध्ये शूट करतोय सगळं.